हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मी पूनम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओला मस्त असे व्ह्यूज येतात, पण सबस्क्रायबर वाढत नाहीत. कारण की माझे खूप असे व्ह्यूवर्स आहेत की ज्यांनी मला अजून सबस्क्राईब केलं नाही, पण ते माझे व्हिडिओ बघतात. तर कृपया प्लीज सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब आपल्या ताईसाठी. तर इकडे आज मी बनवायला घेतली होती मटकी. तर तुम्हाला माहिती आहे किती छान लागते मोड आलेली मटकी. तर मी इकडे मस्त अशी तयारी करून घेतली. मिरची, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं काही चिरून घेतलं आणि त्यानंतर फोडणी देण्यासाठी तेल टाकलं. त्यामध्ये मस्त अशी मोहरी तडतडू दिली. त्यानंतर जिरे टाकले. त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकली. मस्त अशी मिरची भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटो घातलं. मस्त कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपली मोड आलेली मटकी टाकली. किती मस्त अशी मटकीला मोड आलेत बघा. तर मस्त अशी मटकीला मोड आलेली मटकी टाकली आणि मस्त अशी हलवून घेतली. मटकी खाण्यासाठी खूप चांगली असते, आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे. कडधान्य, खरं तर सगळेच कडधान्य खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी. आठवड्यातून 2-3 वेळा तरी कडधान्य आपल्या शरीरात गेले पाहिजे. तर त्यानंतर मटकी करून बाजूला ठेवली आणि मग मी बनवायला घेतल्या चपात्या. मस्त अशा चपात्या बनवून घेतल्या आणि मला चपातीपेक्षा भाकरी आवडते, पण चपाती पण आपल्याला सकाळी करावी लागते ना. एक टाईम चपाती, एक टाईम भाकरी असेल तर आपल्याला पण खाताना एवढं काही वाटत नाही. मग मी इकडे मस्त अशा चपात्या बनवून घेतल्या आणि मी चपातीला आज तूप लावलं होतं, कारण की माझ्याकडे तूप भरपूर आहे आणि मग ते संपलं तरी पाहिजे. जास्त दिवस आपण नाही ना ठेवू शकत. तर मग मस्त असे तूप लावून मस्त अशा आज चपात्या बनवून घेतल्या आणि पटपट अशा सगळ्या चपात्या झाल्यानंतर मग मी बनवायला घेतला दही तडका. दही तडका म्हणजे आम्हाला खूप आवडतो दही तडका. मग आम्ही मधून दही तडका करत असतो. त्यासाठी मी दही तडकासाठी दही घेतलं. त्यामध्ये मी टाकली मिरची, जिरी, मोहरी आणि कढीपत्ता. तर मस्त अशी त्याची पण फोडणी करून घेतली. पहिल्यांदा मस्त असं तूप तापल्यानंतर त्यामध्ये टाकलं जिरी, मोहरी आणि कढीपत्ता आणि मग वरून टाकली मिरची. मस्त असा तडका बसल्यानंतर ते आपल्याला दह्यामध्ये ओतायचं आहे. मी दह्यामध्ये आधीच कोथिंबीर टाकून घेतली होती, कारण की जर आपण कोथिंबीर वरती फोडणीत टाकलं तर फोडणी थंड होणार आणि मग चांगला तडका बसत नाही. दही तडका तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. प्लेन दही खाण्यापेक्षा हे दही तडका देऊन खाल्लेलं कधी पण खूप छान लागतं. तर मग मस्त असं दही झालं होतं. त्यानंतर मग माझं राहिलेलं ऑफिसचं काम केलं. तर असा होता माझा दिवस. बाय.